नमस्कार मंडळी, साई तरकर ब्लॉग्समध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या बागेत आलो आहे हापूसच्या. हे बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मोहर आला आहे तो. हे बघा, हा कलमांना मोहर आला आहे. हा बघा, आता मी तुम्हाला दाखवतोय मी लावलेली काज. ही बघा, ही मी लावलेली काज आहे. आता याला मोहर चालू आहे. ही मी स्वतः लावलेली आहे. 2 काजू लावल्या होत्या, त्याच्यामध्ये ही एक आहे आणि दुसरी खालच्या बाजूला एक आहे. ही बघा, ही मी स्वतः लावलेली काज आहे. साधारण 10 वर्ष झाली त्याला लावून. अशा प्रकारे मोहर आला आहे त्याला बऱ्याच प्रमाणात. काजू पण लागला. तसेच हे खारीमुळे हे बघा, हे पूर्ण जो मोहर आहे आंब्याचा तो करपून गेलेला आहे बघा. पूर्ण आंबा आता हे मोहर तर आला आहे, हा काही ठिकाणी नवीन आला आहे, हा जुना आहे तो. हे बघा, हा पूर्ण खारीमुळे करपून गेलेला आहे. आणि थंडी जास्त असल्यामुळे इथे कोकणात तुडतुड हा प्रकार असतो, त्याची वाढ झटपट होते. त्या तुडतुड्यांमुळे हे सगळे आंब्याची वाट लागून गेली आहे. बघा, हे पूर्ण इथे मोहर आला आहे पण त्याला असं एकही आंबा लागलेला नाही. खरं तर हे शेतकऱ्यांचं नुकसान आहे. काही निसर्गापुढे कोणचं काही चालत नाही ना. हे बघा, हे काही ठिकाणी तुम्हाला करपलेला मोहर दिसेल. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बरेच नुकसानच आहे शेतकरी लोकांचं. हे काय, हे बघा, हा पूर्ण काळा झालेला मोहर आहे. हा तर पूर्ण करपून गेला आहे. अशी साफसफाई करायला लागते. मग काही ठिकाणी आंबे असतात ते टिकून राहतात. हे बघा, ह्याच्यात आंबे लागले आहेत. आता थोडी साफसफाई करावी लागते. त्याचा खराब झालेला मोहर आहे तो असा निघून जातो, मग आंबे राहतात टिकून. हे आंबे आहेत, इथे छोटे छोटे आंबे लागले आहेत, कणीसारखे आहेत. अजून पुढच्या महिन्यात 1-2 महिन्यामध्ये ते मोठे होतील. मग यावर्षी थंडीमुळे जास्त मोहर आलेला होता. बऱ्यापैकी झाडांना मोहर होता, पण हवी तशी फलधारणा झाली नाही आहे अजूनही. कारण थंडी जास्त असल्यामुळे वातावरण पोषक नाही आहे. हे बघा, आता फुलं तर दिसत आहेत पण अजून तसे काही आंबे लागलेले नाही आहेत झाडांना. इथं हे बघू शकता. एक केशरचं झाड आहे बागेमध्ये. एक केशर, एक सिंधू, एक रत्न अशा प्रकारची झाडे लावली होती. हे बघा, हे पूर्ण हे ह्याला पण तसंच सेम हालत झाली आहे. ह्याचा पण मोहर पूर्ण जळून गेला आहे. कुठे कुठे फळं आहेत. हे केशर आहे, हा एक छोटा आहे, त्यातल्या त्यात मोठा आहे आंबा. बघा, हा केशर आहे. वातावरणामुळे केशर आंब्याची पण वाट लागली. केशर आहे, हे बघू शकता आधीमध्ये. हे आता हे खराब झालेले आहेत, याचा काही फायदा नाही आहे. हे बघा, हा नवीन मोहर आला आहे. आता मध्येच थोडी हीट वाढली होती, त्याच्यामुळे हा नवीन मोहर आला आहे. वातावरणाचा फरक बघू शकता. हे बघा, हे पूर्ण करपून गेलेला मोहर आहे. तोडून टाकायचं, काही होत नाही आणि वाढ खुंटते झाडाची. आता एवढं मोठं मोहर आहे पण ह्याला काही फायदा नाही. हाही खोडून टाकायचं आहे. हे बघा, हे बघू शकता. हे काय पूर्ण खराब झालं.
बाजूलाच काजूची लागवड केली आहे. 10-12 रोपांची काजूची लागवड केली आहे. ही बघा आता काजू यायला सुरुवात झाली आहे. काजूवरती तसा काही परिणाम नाही आहे. आता काजू लागत आहेत त्याला इथं. हे बघा हे काही मोठे आहेत काजू ह्याच्यामध्ये. हे बघा. काजूचं पीक तसं आंधळच आहे. फवारणीची वगैरे काही गरज नसते. ह्याला काय आम्ही फवारणी वगैरे करत नाही. हे बघा, हे काजू आहेत. मोर येतोय आता काजूंना हळूहळू. अजून एक हे पण झाड बघा, हे पूर्ण ह्याचा मोहर काळा झालाय. मध्येच वाढलेल्या थंडीमुळे हे बघू शकतो. झूम करतोय. खरं तर ही आमच्या कोकणातल्या शेतकऱ्यांची वाताहत आहे. दरवर्षी काही ना काही संकट येतच असतात. हे बघा पूर्ण मोहर काळा झालाय, काहीच नाही आलाय. काजू आहे, सुंदर मोहर आलाय. आता आमच्या बागेतील तुम्हाला शेवग्याचे झाड दाखवतो मी तुम्हाला. हे बघा शेवगा लागलाय त्याला. हा संपूर्ण शेवगा आहे. हे बघा बाजूलाच रस्ता आहे, तुम्ही या गाड्यांची ये जा चालू असते. हे बघा हे शेवग्याचं झाड आहे. भरपूर प्रमाणात लागलाय शेवगा यावर्षी आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर सांगा, पाठवून देतो. मोठ्या मोठ्या शेंगा आहेत. थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा